आम्ही राज ठाकरेंच्या पुढच्या वाटचालीवर लक्ष ठेवून संजय राऊत यांचं मोठं विधान. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल ईव्हीएमच्या मुद्द्यावरून जोरदार निशाणा साधला. या मुद्द्यावरून त्यांनी भाजप सरकारला घेरलं. त्यामुळे राज ठाकरे आता महायुतीच्या विरोधात रणमैदानात उतरणार का अशी चर्चा रंगलेली आहे. तर दुसरीकडे राज ठाकरे यांना महाविकास आघाडीचे दरवाजे उघडे असतील का असा सवाल ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांना विचारण्यात आला आहे. पण राऊत यांनी त्यावर थेट असं उत्तर दिलं नाही. एखाद्या भाषणाने किंवा विषयामुळे राजकीय दिशा बदलत नसते असं संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे. मात्र आम्ही राज ठाकरे यांच्या पुढच्या वाटचालीवर लक्ष ठेवून आहोत असंही राऊत यांनी स्पष्ट केलं आहे. संजय राऊत यांनी राज ठाकरे यांच्या ईव्हीएम बाबतच्या भूमिकेचं स्वागत केलं आहे. राज ठाकरे यांनी त्यांच्या मेळाव्यात मांडलेला हा विषय आहे आणि त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी घेतलेली ही एक सरळसोट भूमिका आहे. त्या भूमिकेचं स्वागत करण्यास काहीच हरकत नाही. त्यांनी जे मुद्दे मांडले आहेत त्याला विरोध करावा असं काही नाही. राज्यात विरोधासाठी विरोध अशी लाट आलेली आहे आणि त्यातून आपण बाहेर पडलं पाहिजे असेही संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे. नाही, त्याने एक भूमिका मांडली. बघा, राजकारणामध्ये जर कोणी एक भूमिका चांगल्या पद्धतीने मांडत असेल, मग ते आमचे राजकीय विरोधक जरी असले तरी त्या भूमिकेकडे आपण सकारात्मक दृष्टीने पाहिलं पाहिजे. या देशामध्ये अनेक लोक ईव्हीएमवर भूमिका मांडत आहेत. महाराष्ट्रामध्ये सुद्धा आम्ही मांडतोय. पण भारतीय जनता पक्षाबरोबर सख्य असलेले राज ठाकरे, भारतीय जनता पक्षाबरोबर किंवा एकनाथ शिंदे यांच्या गटाबरोबर सख्य असलेले राज ठाकरे सुद्धा ही भूमिका मांडतायत की झालेलं मतदान कुठे गेलं हे रहस्य आहे, हा संशय आहे, मतदान गायब झालंय. जसं त्याने एक उदाहरण दिलं की राजू पाटील यांच्या गावात 1400 मतं आहेत. त्यांचे विद्यमान आमदार होते. राजू पाटील यांच्या गावात 1400 मतं आहेत आणि 1400 मतांच्या गावात राजू पाटील यांना एकही मत पडू नये हे संशयास्पदच आहे. अशा तक्रारी गावागावातून आलेल्या आहेत. राजू पाटलांचं उदाहरण आहे. पण महाराष्ट्रातल्या असंख्य शेकडो गावातून, ज्या गावावर त्या नेत्याचा प्रभाव आहे, ज्या मतदारसंघात किंवा त्या भागात ज्यांचा प्रभाव, तिथे त्यांना एकही मत पडू नये यासारखं रहस्य कोणतं असू शकेल? नरेंद्र मोदी हे रहस्यभेदक जादूगार आहेत. त्यांनी जादू कशी झाली अमित शहाने सांगायला पाहिजे. जादू कशी झाली फडणवीसांनी सांगायला पाहिजे. 1400 गाव आहे. 1400चं गाव राजू पाटलांचं आमदारांचं आहे आणि तिकडे त्यांना भरघोस मतदान आतापर्यंत झालेलं असताना त्यांना एकही मत मिळू नये हा जर प्रश्न राज ठाकरे यांनी उपस्थित केलेला आहे, तर त्या प्रश्नाचं उत्तर कोणी द्यायचं? ते उत्तर देवेंद्र फडणवीस यांनी दिलं पाहिजे, निवडणूक आयोगाने दिलं पाहिजे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.